नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बायबलमधले काही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तितक्याच आकर्षक भविष्यवाण्यांच्या जगात प्रवेश करणार आहोत. हो, आणि विशेषतः आपल्याकडे प्रकटीकरणाचं पुस्तक आणि दानिएलाचे पुस्तक यावर आधारित काही विश्लेषण करणारे स्रोत आहेत. बरोबर. आणि आज आपलं मिशन आहे यातल्या एका मोठ्या रहस्याचा छडा लावणं, छोटे पुस्तक. जे एकेकाळी बंद होतं. हो, त्यावर शिक्का मारलेला होता. हो, पण आता याच काळात ते उघडलं गेलं आहे. तर हे कोडं आहे. एक सील बंद भविष्यवाणी, एक ठरलेली वेळ आणि एक गूढ संदेश. चला बघूया हे स्रोत या सगळ्या तुकड्यांना एकत्र कसे जोडतात. चला तर मग. तर सुरुवातीलाच प्रकटीकरणाच्या पुस्तकात एका शक्तिशाली देवदूताच्या हातात उघडलेले छोटे पुस्तक असल्याचं वर्णन आहे. हो, पण मला एक प्रश्न पडला आहे. जर दानिएलाला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की हे पुस्तक बंद ठेव, तर आता ते उघडण्याचं धाडस किंवा अधिकार कोणाला आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या स्रोतांचा मुख्य दावा असा आहे की हे पुस्तक उघडण्याचा अधिकार कोणा मानवाला नाहीये. म्हणजे हे दैवी योजनेचाच एक भाग आहे. दानिएलाला सांगण्यात आलं होतं की काही भविष्यवाणी शेवटच्या काळापर्यंत बंद आणि मोहरबंद करून ठेव. अच्छा, याचाच अर्थ असा की जेव्हा तो शेवटचा काळ येईल तेव्हा त्या आपोआप उघडल्या जातील. ओके. म्हणजे ती वेळ आली की ते रहस्य उलगडणार. अगदी. आणि आता प्रकटीकरणात ते पुस्तक उघडलेलं दिसतंय, याचाच अर्थ हे स्रोत असा लावतात की आपण त्या शेवटच्या काळात प्रवेश केला आहे. आणि या शेवटच्या काळाला त्यांनी काही नाव दिलंय का? हो, या विवेचनात असं म्हटलं आहे की आपण शेवटच्या एका आठवड्याच्या काळात प्रवेश करत आहोत. थांबा, शेवटचा एक आठवडा हा शब्दप्रयोग खूपच नेमका वाटतोय. हे काहीतरी कॅलेंडरसारखं वाटतंय. अगदी बरोबर. तुम्ही योग्य शब्द पकडला, कॅलेंडर. अच्छा. यासाठी स्रोत बायबलमधील एका अत्यंत प्रसिद्ध भविष्यवाणीकडे वळतात, दानिएलाच्या 70 आठवड्यांची भविष्यवाणी. हो, माहिती आहे. तर ही भविष्यवाणी म्हणजे एक प्रकारचं दैवी कॅलेंडरच आहे. यानुसार 69 आठवडे येशूच्या क्रुसिफिकेशनच्या वेळी संपले. बरोबर. त्यानंतर या स्रोतांनुसार सुमारे 2000 वर्षांचा एक मोकळा काळ किंवा गॅप आला. आता त्या कॅलेंडरमधील फक्त शेवटचं पान उघडायचं बाकी आहे, तो शेवटचा एक आठवडा, म्हणजेच 7 वर्ष. आणि इथेच हे विश्लेषण काहीतरी महत्वाचं सांगतं. बरोबर. हो, आणि इथेच ते खरं तर धक्कादायक दावा करतात. कोणता दावा? या स्रोतांमधील विश्लेषणाचा दावा आहे की 2025 हे वर्ष 2025? हो, 2025 हे वर्ष या शेवटच्या 7 वर्षांच्या सुरुवातीच्या अगदीच जवळ आलेलं आहे. काय सांगताय? आणि त्यांच्या मते या 7 वर्षानंतर मानवी इतिहासाचा शेवट होईल. एक मिनिट थांबूया. म्हणजे हे स्रोत फक्त एका अस्पष्ट शेवटच्या काळाबद्दल बोलत नाहीत, तर ते थेट 2025 या वर्षाकडे बोट दाखवतायत. हो, एका प्राचीन भविष्यवाणीला थेट आजच्या कॅलेंडरशी जोडणं हे खूपच मोठं विधान आहे. आहेच. त्याचं विश्लेषण अनेक घटना आणि चिन्हावर आधारित आहे, पण त्यांचा मुख्य आधार दानिएलाच्या भविष्यवाणीची गणिती मांडणी हा आहे. अर्थात हे त्या स्रोतांचं विश्लेषण आहे. पण याच गंभीर पार्श्वभूमीवर प्रकटीकरणात पुढे घडणारी घटना खूप महत्वाची ठरते. आणि ती घटना म्हणजे योहानाला ते पुस्तक खाण्याची आज्ञा मिळणं. बरोबर. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. हो, आणि त्याचा अनुभव तर त्याहूनही विलक्षण आहे. स्रोतांनुसार तो अनुभव दुहेरी होता. दुहेरी? कसा? ते पुस्तक योहानाच्या तोंडात मधासारखं गोड लागलं. अच्छा, म्हणजे ज्ञान मिळवण्याचा आनंद. अगदी बरोबर. देवाचं वचन समजून घेणं, त्यातील रहस्य उलगडणं हा एक गोड अनुभव असतो. पण दुसरीकडे ते पुस्तक पोटात गेल्यावर कडू झालं. कडू? का? कारण त्या ज्ञानासोबत एक कडू जबाबदारी येते. कोणती जबाबदारी? त्याच असलेला न्याय, पश्चातापाचा संदेश आणि येणाऱ्या संकटांची धोक्याची सूचना लोकांना सांगण्याचं कठीण काम. वा, म्हणजे सत्य जाणणं गोड आहे, पण ते जगासमोर मांडणं कडू आहे. अगदी. विशेषतः जेव्हा ते अप्रिय असतं. म्हणजे या गोड कडू अनुभवाचा थेट संबंध त्या संदेशवाहकांच्या कामाशी आहे. हो, कारण पुस्तक खाल्ल्यानंतर योहानाला स्पष्टपणे सांगितलं जातं की तुला पुन्हा भविष्यवाणी करावी लागेल. तर हा संदेश काय आहे आणि तो कोण देणार आहे? या स्रोतांच्या मते हा संदेश शेवटच्या काळातील सार्वकालिक सुवार्ता आहे. आणि त्यातील मुख्य संदेश आहे, बाबेलमधून बाहेर या आणि पशुची उपासना करू नका. ही एक थेट चेतावणी आहे. हो, आणि अत्यंत तातडीची.
आता प्रश्न येतो की ही चेतावणी देणारं कोण? कोण? तर स्रोत सांगतात की हे संदेशवाहक म्हणजे 2 साक्षीदार आणि 1,44,000 लोक. आणि इथे हे विश्लेषण एक वेगळं वळण घेतं. कसं? ते या दोन्ही गटांना एकच मानतात. थांबा. हे खूपच वेगळं आहे. म्हणजे 2 साक्षीदार आणि 1,44,000 हे तर वेगळे गट मानले जातात ना? हो, साधारणपणे तेच मानलं जातं. पण या स्रोतांचा तर्क थोडा प्रतिकात्मक आहे. कसा? काय तर्क आहे यामागे? ते म्हणतात की योहान इथे एकटा नाहीये, तर तो एका समूहाच्या प्रतिनिधीच्या रूपात उभा आहे. अच्छा. आणि हे 1,44,000 निवडलेले लोकच ते 2 साक्षीदार आहेत, जे शेवटच्या 7 वर्षांच्या पहिल्या 3.5 वर्षात गोणपाट घालून पश्चातापाचा संदेश देतील. म्हणजे जसं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं पहिल्यांदा मार्ग तयार केला, तसे हे दुसऱ्यांदा करतील. अगदी बरोबर. ते एलिया म्हणून येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी मार्ग तयार करतील. तर हे 1,44,000 लोक एका विशिष्ट संदेशासह येत आहेत. पण हा संदेश ऐकणाऱ्या लोकांचा काय? त्यांचं वर्गीकरण कसं होणार? मला वाटतं याचाच संबंध योहानाला दिलेल्या पुढच्या कामाशी आहे. ते म्हणजे मंदिराचं मोजमाप. बरोबर? अगदी बरोबर. हा या सगळ्या रहस्याचा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे. काय आहे ते? योहानाला एक मोजमाप करण्याची काठी दिली जाते आणि सांगितलं जातं की देवाचं मंदिर, वेदी आणि त्यात उपासना करणाऱ्यांना मोज. ओके. पण एक विचित्र सूचनाही दिली जाते. मंदिराच्या बाहेरील अंगण सोडून दे, ते मोजू नकोस. बाहेरील अंगण सोडून दे? याचा अर्थ काय? आणि हे कोणतं मंदिर आहे? हेच तर या विश्लेषणाचं केंद्र आहे. स्रोत स्पष्ट करतात की हे कोणतंही भौतिक म्हणजे दगडाविटांचं मंदिर नाही. का नाही? कारण योहानाच्या काळात जेरुसलेमचं मंदिर आधीच नष्ट झालं होतं. अच्छा, हो, बरोबर. तर हे मंदिर म्हणजे विश्वासणारे लोक, म्हणजे मंडळी. आणि मोजमाप करणे म्हणजे? मोजमाप करणे म्हणजे संरक्षण करणे आणि वेगळं करणे. संरक्षण, ओके. जे मंदिरात उपासना करतात, म्हणजे जे खरे आणि निष्ठावंत विश्वासणारे आहेत, त्यांना मोजलं जातं, म्हणजे त्यांचं रक्षण केलं जातं. आणि ज्यांना मोजलं जात नाही त्यांचं काय? ते बाहेरील अंगणातले लोक. त्यांना 42 महिन्यांसाठी म्हणजे 3.5 वर्षांसाठी परराष्ट्रीयांकडून तुडवण्यासाठी सोडून दिलं जातं. पण एक मिनिट, अंगण तुडवणारे म्हणजे केवळ नावापुरते ख्रिस्ती, हे या स्रोतांचं स्वतःचं विश्लेषण आहे की याला बायबलमध्ये काही आधार आहे? कारण हा खूप मोठा आरोप आहे. बरोबर. तर या स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की अंगण तुडवणे ही एक म्हण आहे. अच्छा, जिचा अर्थ होतो फक्त वरवरची भक्ती करणं, गाभ्यापर्यंत न पोचणं. जे फक्त धार्मिकतेचा देखावा करतात. अगदी. आणि म्हणून या विश्लेषणाचा निष्कर्ष असा आहे की जेव्हा मोठं संकट येईल तेव्हा हे वरवरचे विश्वासणारे टिकून राहण्यासाठी तडजोड करतील, पशुची उपासना करतील आणि त्याची खूण स्वीकारतील. बरोबर. त्यामुळे हे मोजमाप म्हणजे खऱ्या अर्थाने एक निवड आणि विभाजनाची प्रक्रिया आहे, खऱ्या आणि खोट्या विश्वासूंना वेगळं करण्याची. आपण या सगळ्या चर्चेत एका महत्वाच्या पात्राला थोडं बाजूला ठेवलं. कोणाला? तो शक्तिशाळी देवदूत ज्याच्या हातात हे सगळं सुरू करणारं छोटं पुस्तक होतं. हो, बरोबर. त्याच्या ओळखीबद्दलची अनिश्चितता हेच या सगळ्या विषयाचं गूढ वाढवते, नाही का? अगदी. आणि हीच या विषयाची गंमत आहे. स्रोत या देवदूताच्या वर्णनाची तुलना थेट येशूच्या वर्णनाशी करतात. म्हणजे? त्याचं सूर्यासारखं तेज, त्याचे अग्नीच्या स्तंभासारखे पाय, त्याच्या डोक्यावरचं इंद्रधनुष्य, या सगळ्या गोष्टी प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायातील येशूच्या वर्णनाची आठवण करून देतात. मग तो येशूच आहे असं म्हणायला काय हरकत आहे? अडचण ही आहे की तोच मजकूर त्याला स्पष्टपणे शक्तिशाली देवदूत असं म्हणतो. अच्छा. त्यामुळे तो येशू असू शकतो किंवा नाही याबद्दल एक प्रकारची संदिग्धता निर्माण होते आणि म्हणूनच स्रोत स्वतःच असं सुचवतो की यावर कोणताही ठाम निष्कर्ष काढू नये. कारण ते स्पष्ट नाहीये. हो, ही अनिश्चितता आपल्याला या भविष्यवाण्यांची खोली आणि गुंतागुंत दाखवते. त्यावर जास्त तर्कवितर्क न केलेलाच बरा, असं या विश्लेषणाचं मत आहे. तर हे छोटे पुस्तक म्हणजे केवळ एक प्राचीन ग्रंथ नाही. या स्रोतांच्या मते ते शेवटच्या काळासाठी एक प्रकारची ॲक्शन प्लॅन आहे. हो, एक चेतावणी, एक निवड आणि एक जबाबदारी. आणि माझ्या मते या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात भेदक विचार म्हणजे मंदिरातील उपासक आणि फक्त अंगण तुडवणारे यांच्यातला फरक. बरोबर. खरी श्रद्धा आणि वरवरचा देखावा. हो. आणि मला वाटतं हाच विचार आपल्या श्रोत्यांसाठी खूप महत्वाचा आहे. कोणत्याही मोठ्या संकटाच्या किंवा दबावाच्या परिस्थितीत वरवरची श्रद्धा आणि खरी निष्ठा यांच्यातील फरक नेहमीच स्पष्ट होतो. हे केवळ धार्मिक संदर्भातच नाही, तर आपल्या जीवनातील कोणत्याही क्षेत्रात
खरा उपासक असण्याचा आणि केवळ अंगण तुडवण्याचा अर्थ काय असू शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.